मंडळी, जय शिवराय. स्वागत असो तुमचं सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, पुन्हा एकदा मी तुमका सगळ्यांका 10,000 सबस्क्राईबर झाल्याबद्दलचं मनापासून तुमचं सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतोय. तर आता मी पायऱ्यात इले डायरेक्ट. तर आज मी पायऱ्यात किती आलं तुमका माहीत असं काय? थांबा सांगते. तर मंडळी, आता वांगाणी शेती तर झाली बरोबर, मग शेतकऱ्याक हारलो नसताच. परत आता पावसाळी शेतीची पूर्वतयारी चालू झालेली आहे आमची बरं का. त्यासाठी कवळकाड आमची बेनूची असतात, जी तुम्ही त्या दिवशी कवळकाड बघितलास. म्हणजेच ती कवळकाड खडे असा. ती कवळकाड कोण कोण बेनू केलेले असतात आणि कवळकाड कशासाठी बेनली आता, चला ह्या आपण बघूया. त्यासाठी अगोदर आपण मांगराकडे जाऊया आपल्या. तर मंडळी, आज आम्ही सरळ वरती जातो आमच्या जुन्या मांगराच्या तडे, कारण की तिसरची कवळकाड बेंदूची असतात. तर जाताना काजी लागतात आणि काजींका मोहरही इल्लेला असा. आता थोड्याच दिवसात कोकणातील जे सगळे रानमेवे असतात, मेन फणस, आंबो, परत करणा, हे सगळे जे रानमेवे असतात ते थोड्याच दिवसांनी लागतले आहेत. ते तुमका सांगितलेलं ना मी की कोकणातल्या आता काजींका मोहर लागलेला असं. मोहर तर लागलं, काजीचं बारीक फकाय लागलं. थांबा तुमका दाखवत आहे. लवकरच रानमेवे येतला. मोहरही असं बघा किती. पुढे चलता जेवण घेतलं ना मम्मीने घराकडसून चिकनची सामारा करून घेऊन दिला आणि आता भात करतली या मांगराकडे आमच्या. तर आत्ताच आम्ही वरती इलो आणि ही सगळी आमची कवळकाड असा जी बेनतात. तर बाळू काका आणि पप्पा, गिरी मामा असा. तर मंडळी, सगळ्यात आधी आपण आपल्या मांगराकडे जाऊया. जी सर मम्मी आता भात करतल्या सामारा करून घेऊन दिली आहे. तर तडे बाळू काका, बाबा, पप्पा आणि भाऊ, गिरी मामा येऊक नाही बेनतात तडे कवळा. थोड्या वेळाने आपण जाऊयाच तडे. थंड पिल्याने पाणी वया आता. हे बघा, ढोरा नाही तुक्षिनी आमचं वाडो सगळं रिकामे असा. काटे टाकलेले आहेत, जुना असा. हो खिडकी असा सगळा खालचा असा दिसा. पाणी दे. आज नारळाची शिकळे बघा वरती लायला ना ते सगळे. मम्मी साफ करून घेतात तोपर्यंत पाणी बी देऊन येते त्यांना. भात करूचा हैसरच. मम्मीने मांगरातलं सरलं पण हो काल बाहेर काढलं आणि गिरी मामा इल्लो वाटता का नाही. हां, हो सरलं काढू गेलेलो गिरी मामा मांगरात होतो. हे सगळं बाहेर काढल्याने. आता जाऊया आपण खाली. हे बघा, ही आमची कवळकाड ती बेनूची लागतं. म्हणजे कसा साफसफाई जाता. आणि कवळकाड बेनूचा कारण असा की त्या तुमका सांगते बाबा, एका कावळा आणतात गुंड ठेवलेला आवरती. मग त्या दिवशी आपण बघितलेलं मागच्या एका व्लॉगमध्येच मी सांगितलेलं आहे की आमची कवळकाड बेंदूची असा. भाऊकडे जाऊया. भाऊ आता आमका सांगतो. भाऊ सांग, कवळा किती आणतात ती पावसाळ्याच्या मा. आणि ह्या आता कवळा आपल्यात नाही टाकू बाई, भरडा त्याच्यानंतर निर्गास सर्व पेरू. हा त्याच्या असा काय होय. बाळू काका सांगता काजी साफ करू शकत. हा, म्हणजे तरी याची पूर्वतयारी असाय पावसाळ्याच्या चालू झालेली आहे. असे कवळे करूचे लागतात मग ते खेका एका मूठ म्हणजे तसेच कवळे करून ठेवतात. म्हणजे ते लगेच वरान तळे टाकूक बरे पडतात त्याच्यामुळे. मग लगेच सुकले काय म्हणजे आता हे शाप चॉकलेट आहे कुरकुरीत. तर म्हणजे तडे कवळा म्हणतातच. तर मी तुमका आमची अननसाची झाडं दाखवते. अननसाच्या झाड असताना म्हणजे ते का मरण नसता तिसरे टाकायला ना तरी त्याचं झाड जे असताना रोप जा असताना त्या मुळापासून व्यवस्थित येते आणि त्याला अननसं लागतात. अशी खूप अशी ना आमच्या गडग्याच्या बाजूक अननसाची झाडं असतात. थांबा तुमका हे आमचं गडगो असा दगडापासून बांधलेलो. आणि ही सगळी झाडं जी असतात ही सगळी अननसाची असतात. बघू शकता कितकी इल्लेले असतात. आणि त्या साईडीकही असतात, ती आपण नंतर कधीतरी बघूया जेव्हा ते अननस लागतील तेव्हा. आता हे काही बघा बारीक बारीक पोरा फुटली आहेत बघा. खूप झाडं असतात.
ही एक काज आहे सर बारीक कलमी काज असा ही असा ती आणि ती असा ती मोठी झालेली काज असं म्हणजे ती कलता तर मम्मीकडे चाय ठेवल्या ना हे बघा चाय मम्मीने आधी पाणी ठेवलं ना मंगळाकडची चाय बाहेर इतक्या वारा लागताना आणि सतत सावली पण इल्लेली आहे मस्त कारण की मांगरासमोरची जी झाडं असत ना कसली असत ती माहीत नाही पण खूप एकसारखी असत तर वैयक्ती असत म्हणजे वय असतात ते का असत तर खूप भारी वाटायचं बसा वारं लागताना एकदम शांतता रिलॅक्स वाटतं एकदम म्हणजे सगळं सुकून गावल्यासारखं वाटतं जी झाडं दिसतात ना तुमका जी वैकच असत त्यांच्यामुळे ना खूप इसरना सावली येतात आणि वारोही मस्त लागता डोलतात बघा कशी मंडळी इसरच बसल्या बसल्या मी व्हिडिओ काढले होते त्या मम्मीने ऐकल्यान की मी समोरच्या झाडांविषयी बोलले तर मम्मीने लगेच बाहेर येऊन मला सांगितल्यान की ती झाडं असत गिरीपुष्पाची तुमका माहीत असत काय तर ही जी झाडं असतात ती फक्त सावली आणि वारा देण्यासाठी नाही तर त्यांचं खूप असं शेतीसाठी वापर केला जातात याची जी पानं असतात गिरीपुष्पाची ती आपण गायऱ्यात टाकल्यानंतर शेणखताकही चांगल्या प्रकारे आपणाला शेणखत मिळून जाता तर आणि त्यासोबतच काय होतं माहिती हे बघा असे असतात तर ह्याचे जे टाळ असतात ना ते ह्यांना वापल्यांच्या मेरेंका लायल्या जातात ज्याने शेती चांगली होता तर खूप याचा वापर असा ह्या कारणास्तव ही सगळी सरगिरी पुष्पाची झाडं असतात म्हणजे शेतीच्या ठिकाणामधचं प्रत्येक झाड होणं नको काही ना काहीतरी नाही कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी ना त्यांचं एक चैन म्हणजे साखळी तयार झालेली असतात शेतीसाठी शेती कामांसाठी तर असं वापर असं या गिरीपुष्पाच्या झाडाचं मी चाय उतरून आदान ठेवल्यान आदान म्हणजे टोपात पाणी ठेवलं ना त्याला आदान म्हणतात मग त्याच्या डायरेक्ट तांदूळ टाकतले या आणि हडे पेले बिले ठेवल्यानं चायसाठी आता पाणी आग जातं का हां चलतं आता आम्ही पाणी आग जातो तर पाणी आग आम्ही खालच्या विहिरीकडे जातो त्यांचं मांगार आहे त्याच्यापासून खालती जाऊ काय बाबांच्या मांगराकडे जाण्यानंतर आतमध्ये वासरू असं वासराची गळाभेट घेतल्याशिवाय जाणं जरा मन खूप अवघड होतं तर चला आता पहिल्यांदा आपण वासराकडे जाऊया नाही खाली जाऊया तर नाही वासराकडे जाऊच्या धडे मम्मीचा आवाज येलो तर आत्याने हडे उरला येतात आणि इसरच पाईपाचं कनेक्शन करून घेतलेला तर मम्मी इसरच पाणी भरू केलेली हा दिपाई तडे उली ह्या केल्या नाहीत मगरे केल्या नाहीत आत्यांत काय सांगत राहा मध्ये कांद्याचं पीक जा गौरी मम्मीची ऊल लावून गेलेली त्या प्रकारेच दिपाई सरला येता इसून बघा कसली दिसता सगळी शेती ती मस्त मांजर आपला मस्त कायमचा बसलेला असतं बेल 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 काय काय रे मोठले ठेवल्याने ह्या बघा ओ राजा काय रे बघता काय खाता ताव मांजर वेळा पाठसून मैत्रीण नेली ती तुझी शिंगा बघा बारीक बारीक केली भिया आता हे बघा हे बघा सोमतायला काय स्वार बघ वांढराने सगळा खाल्याने काल बरं ढाकार होता इथं तुझं नाव काय रे गळ्यातलं पटो काढलाय काय तुटलो कमी आमचा पण सख्खी उतला रे आता पण तुमचा शो साठी कडे अरे घरात घेणार नाही शो साठी गुड्डे खाले गृह महिला तडे ए चाय धर भाकरी धर काय पोरी दिया बरी होया लागलो टॉमी सब गया टॉमी तो गुडिया मारता बिस्किट धर तर हुशारा झाला हा चल ए गिरी पण आत्ताच गेले थोडं बसलेले बाबांनी मांगराकडे तर मग मी आता तांदूळ घालता काय तांदूळ घातल्यानंतर मम्मी 12:30 वाजले होत
तर मंडळी आता 1 वाजलेले असत बरोबर. चला तुमका दाखवते आमची कवळकाड कितकी बनून झालेली असा ते सगळ्या 9:30च्या दरम्यान इले असतील. तर बघा ए टॉमी हे बघा ही खालची असं ते काजी आणि होते जे आपण मगाशी बघितलं होतं. बघा वरतीपर्यंत सगळी कवळकाड असा ती हळूहळू बेंडतात तडसली. आता जेवणाक येऊ खाया. जरा साफसुथरं वाटतं कवळकाड बेंडल्यानंतर. काय का बेंडल्यानंतर इतकं साफ वाटतं बघा, कारण की आता थोड्या दिवसांनी काजी पण लागतली आहेत. मांगर आमचं भारी वाटतं बघा. तर आता बरोबर 1:30 वाजले आहेत. सगळेजण आम्ही जेवणासाठी जात आहोत. मम्मी पुढे चालली. भात आमचं शिजलं असतं तर चिकनचं रस्सं काय घराकडचंच करून घेऊन येलेलं. तर चला पुन्हा एकदा बघूया मांगराकडचं या जेवणाचा आस्वाद. जेवण कसलाही असं नाही गोडच लागताला, कारण की शेताच्या आवरात काम करून आपण आज मांगरात जाईल तर त्याच्यामुळे भारी असतेली टेस्ट या जेवणाची. सामान होतला मम्मी काहीच गरम करत आहे. भात वाढून घेता मम्मी आता. थांब खा खा चल कुत्र पण खाऊन जाता. खूप काम करतो मंडळी इमान चालला बघा आकाशात रॉकेट. तर मंडळी मांगराकडे जरा जेवणाचे 2 घास जास्त जातात. काम जाऊ शरीरातनं नाहीतर न जाऊ, म्हणजे कष्ट लागू न जाऊ, पण 2 घास जास्त जातातच. भारी वाटतं. तर मी जेवले आणि आता 3 वाजल्यात. हळूहळू मी या घरची वाट धरते. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चला मग उद्या भेटते आजच्या एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.